इडियट्स मधली रॅन्चोची शाळा तुम्हाला आठवत असेलच. उंच उंच डोंगर, लडाखचा नयनरम्य निसर्ग आणि त्यात वसलेली ही छोटीशी आणि टुमदार आणि तसंच कलात्मक शाळा. ही शाळा आता तब्बल 24 वर्षांनी सीबीएसईच्या मान्यतेला पात्र ठरली आहे. होय, ही शाळा फक्त फिल्मी नाहीये, तर ही आहे डूक पद्म कॉर्पो स्कूल, जी स्थानिक भाषेत डूक व्हाईट लोटस स्कूल म्हणूनही ओळखली जाते. ही शाळा लडाखच्या शे गावात लेह पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर प्राचीन शे मॉनेस्ट्री आणि पॅलेस जवळ वसलेली आहे. 1998 मध्ये हिज एमिनन्स डुक्पा थुक्स रिनपोचे यांनी या शाळेची स्थापना केली आणि 2001 मध्ये तिने पहिल्या विद्यार्थ्यांची तुकडी दाखल केली, जी 80 विद्यार्थ्यांची होती. आज या शाळेत 4 ते 16 वयोगटातील सुमारे 1000 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 40% विद्यार्थी शाळेच्या कॅम्पस मधल्या निवासी सुविधांमध्ये राहतात. ही शाळा स्थानिक बौद्ध संस्कृती आणि तिबेटी परंपरांचे जतन करत विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील आव्हानांसाठी तयार करते. आमिर खानच्या 3 इडियट्स चित्रपटाने या शाळेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातील रॅन्चोच्या शाळेच्या दृश्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. चित्रपटाच्या शूटिंग नंतर ही शाळा देश विदेशातील पर्यटकांसाठीही आकर्षण ठरली आहे. शाळेतील रॅन्चो कॅफे आणि इडियाटिक वॉल हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे, जिथे या चित्रपटातील प्रसिद्ध दृश्यांची आठवण आहे. शाळेची रचना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आर्किटेक्ट्स आणि अभियंत्यांनी केली आहे, ज्यामध्ये स्थानिक बांधकाम तंत्र आणि पर्यावरणपूरक डिझाईनचा समावेश आहे. ही शाळा लडाखच्या दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी देते, विशेषतः ज्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांना लडाखी संस्कृती, कला, नृत्य, खेळ आणि पर्यावरण जागरूकतेचे धडे देखील दिले जातात. आतापर्यंत जम्मू काश्मीर राज्य विद्यालय शिक्षण बोर्डाशी संलग्न असलेली ही शाळा आता सीबीएसईच्या मान्यतेमुळे 12वी पर्यंत विस्तार करण्याचे नियोजन करीत आहे.